हॅलो एव्हरीवन, तर मी आले आहे माझ्या माहेरी, माझ्या विदर्भाकडे. तर आपण काही विदर्भाची रेसिपी बघत आहोत. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे असल असे विदर्भ स्पेशल कळण्याचे धपाटे, सोबतच झणझणीत असा ठेचा आणि दहीची रेसिपी. तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सोबतच आपण बघणार आहे कळण्याचे पीठ कसे बनवायचे, किती प्रमाणात तुम्हाला ज्वारी घ्यायची आहे, किती प्रमाणात तुम्हाला उडीद डाळ घ्यायची आहे, सर्व प्रमाणाशी तुम्हाला सांगणार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओचा तुम्ही नक्की आस्वाद घ्या आणि नक्की ट्राय करा. खूप स्वादिष्ट अशी रेसिपी आहे. आमच्याकडे कळण्याच्या पिठाला मिसळीचे पीठ सुद्धा म्हटलं जातं बघा. यापासून भाकरीही बनवल्या जातात. भाकरी तेवढा स्वादिष्ट आहे. सुरुवातीला बघणार आहे आपण कळण्याचे पीठ कसे बनवायचे आहे. त्यासाठी आपण घेतले आहे 1 किलो ज्वारी आणि आपण 3 पावसारखी घेणार आहे उडीद डाळ. आता त्याला मिक्स करायचं आहे. चक्कीवरून आपल्याला छान असं बारीक पीठ आपल्याला दळून आणायचं आहे. मला खूप आवडते. माझी मम्मी आल्यानंतर ही दळून आणते आणि मी ही माझ्या सासरी वापस घेऊन पण जाते बांधून. बघा, चक्कीवरून छान दळून आणायचं, एकदम बारीक पीठ तयार होते. आता आपण वेळ न घालवता लगेचच वळू आपल्या रेसिपीकडे, कारण मला वेट नाही होतं. माझं फेवरेट रेसिपी आहे. तर आपण एका परातीमध्ये घ्यायचं आहे आवश्यक तेवढं कळण्याचं पीठ. सोबत घेणार आहे आपण यामध्ये थोडंसं बेसन. आता बेसिक मसाले घ्यायचे आहे आपल्याला, जसं हळद, तिखट, धनापूड आणि आपण चवीनुसार मीठ घालणार आहे. यामध्ये जरा प्रमाणात तुम्ही मीठ घाला. जेवढं मीठ ओसे असेल ना, तर आपल्या कळण्याची भाकर किंवा धपाटे खूप स्वादिष्ट लागतात. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. उडीद डाळ टाकली आहे तर हे पीठ जरा चिकट होतं बघा. आता लगेचच आपल्याला गोळा तोडून घ्यायचा आहे. रेस्ट करायची काहीच आवश्यकता नाही आहे आणि छान आपल्या पोपाटावरही लाटून घ्यायचं आहे. पतलं पतलं तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही लाटून घेऊ शकता. जाडही लाटू शकता भाकरीसारखं. असं मस्तपैकी आपल्याला पातळ पातळ लाटून घ्यायचं आहे. तव्यावर आपल्याला आलटून पालटून तेल टाकून छान असं कळण्याचे धपाटे आपल्याला शेकून घ्यायचे आहे. तुम्ही कधी अशा पद्धतीचे धपाटे ट्राय केले आहे का? कळण्याचे पीठ तुम्हाला माहीत आहे का? असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. नसेल तुम्हाला माहीत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. कळण्याचे पीठ दळून आणा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप स्वादिष्ट लागते बघा. मस्त खमंग असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तव्यावर. आलटून पालटून मी तुम्हाला परत एकदा करून दाखवते. परत सांगते तुम्हाला, पीठ मळताना आपण ज्या त्यामध्ये उडीद डाळ टाकलेली आहे, उडीद डाळमुळे काय होतं, आपलं जे पीठ मळताना आहे की नाही चिकट होते थोडंसं. बघा, लाटून घ्यायचं आहे तव्यावर टाकून आपल्याला आलटून पालटून छानपैकी धपाटा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. व्यवस्थित तेल अप्लाय करायचं आहे दोन्ही साईडने मस्तपैकी. आता तुम्हाला मी सिंपल ठेचाची रेसिपी सांगणार आहे. काही हामाढामा करायचं नाही आहे. सिंपल रेसिपी सांगणार आहे तुम्हाला. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर तयार आहे आपले कळण्याचे धपाटे. अशा पद्धतीने माझे बाकीचे सर्व धपाटे करून घेतले होते आणि गरमागरम धपाटे स्वतःही खाल्ले आणि माझ्या मुलीला पण खाऊ घातले. तिला पण हे धपाटे खूप आवडले. मम्मी ती बोलली मला, मम्मी खरंच खूप स्वादिष्ट आहे रेसिपी. बघा, किती छान असे आपले कळण्याचे धपाटे तयार झालेले आहेत. पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटले की नाही. आता लगेचच आपण त्या तव्यावर टाकूया हिरव्यागार मिरच्या. स्वच्छ धुवून घ्यायच्या. आधी तेल टाकायचं आहे आणि आपल्याला मिरची जी आहे ते आपल्याला भाजून घ्यायची आहे. त्यावेळेला आपण सोबतच लसूण टाकणार आहे. त्यामध्ये आपण कुठलंच हामाढामा टाकणार नाही आहे. लसूण आणि हिरवी मिरची बस हे टाकायचं आहे. त्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. सावकाश भाजा. ते गरम गरम मिरची उडते बघा. थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं जिरं आणि मीठ टाकायचं आहे आणि ठेचा आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे. बाकी सोपी होतं आपला ठेचा. एकदम मस्त झणझणीत ठेचा आपला तयार झालेला आहे. मस्त कांदा घ्यायचा आहे. गॅसच्या ओट्याच्या कॉर्नरवर ठेवून एक बुक्की मारायची आहे आणि आपला कांदा फोडून घ्यायचा आहे. कळण्याची भाकर घेऊन त्यावर कांदा, ठेचा, दही घ्यायचं आहे. वरून तेल टाकायचं आहे. मस्त ताव मारायचा आहे. तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर.